नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण 38 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज बोटनेक ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर ह्याची जी उंची आहे ती आहे 14.5 इंच, छाती आहे 38 इंच, कमर आहे 35.5, दंडगेर आहे 13.5 आणि बाही आहे ती एल्बो आहे आणि मागचा गळा जो आहे तो 3.5 आहे. तर उंची जी आहे आपली 14.5 मध्ये आपण 1 इंच प्लस करून घेतलेला आहे, म्हणजे 15.5 इंच. अशा पद्धतीने आपण जे उंचीचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. सरळ रेष आहे ती आपण मारून घ्यायची. आता आपली जी उंची आहे ती टाकून झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर शोल्डरचं माप टाकायचं आहे. शोल्डर मी घेणार आहे 7 इंच. छाती आहे आपली 38 इंच. तर आपण शोल्डर जे आहे घेतलेलं आहे ते 7 इंचाचं घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने जे आहे मी शोल्डर मोजून घेतलं आणि 7 इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे. आता आपण शोल्डर मोजलं, आपण जी आपली गळारुंदी आहे ती पण मोजून घेतली. ती घेतलेली आहे मी 4.5 इंच. आता काय करायचं आहे आपल्याला, शोल्डर जे आहे आपल्याला डन करायचं आहे. तर 1 इंचाने मी शोल्डर जे माझं आहे ते डन करून घेतलं. अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घेतलेली आहे. तिथून खाली तुमचा जो काही मोंढा असणार आहे तो मोंढा तुम्ही टाकून घ्यायचा. माझा मोंढा आहे 6 इंच. 6 इंचाचा मोंढा जो आहे तो मी टाकून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या मोंढ्याचं माप झालेलं आहे. इथं पण मी 4.5 इंचावर एक सरळ रेष मारून घेतली आणि 4.5 इंच आपलं कुठं येते तिथं बघून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे बघा, हे 4.5 इंच आपलं परफेक्ट झालेलं आहे. तर आता हे जे आहे आपलं गळारुंदीचं आपण माप टाकून घेतलेलं आहे. आता छातीचा चौथा भाग आहे. तर छातीचा चौथा भाग आहे आपला 9.5 इंच. 9.5 इंचावर एक मार्किंग करून घेतली मी आणि आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे मी संपूर्ण घडी जी आहे 11.5 इंचाची घेतलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, मोंढ्यापासून अशा पद्धतीने आपल्याला टेप फोल्ड करून घ्यायचा, मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि इथून जो आहे आपला मध्य सेंटर काढायचा. बरोबर जी छातीची घडी आहे आपली तिथपर्यंत आपलं माप येत आहे. तिथून आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि अशा पद्धतीने जो काही तुमचा मोंढा आहे त्या मोंढ्याला तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला बॅक साईडचा मोंढा. म्हणजे बॅक साईडचा जो भाग आहे तो आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, जो संपूर्ण बॅक साईडचा भाग तयार करून होऊन गेलेला आहे तर फ्रंट साईडचा मोंढ्याचं माप टाकायचं आहे. तर मी पाव इंचानी आतमध्ये मोंढा जो आहे आतमध्ये डन करून घेतला आणि तिथून आपल्याला पाव इंचापासून आपण 1.25 इंचावर एक मोंढ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आणि मग तुमचा जो मोंढा आहे त्या मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्या दोन्ही मोंढे जे आहे आपले झालेले आहेत, बॅक आणि फ्रंट साईड. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या पण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना गळ्याला गोल शेप देता येत नसेल तर त्यांनी ह्या पद्धतीने 1 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि मग हा जो आहे बोटनेकचा गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. संपूर्ण जो आहे आपला बॅक साईड तयार झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, फ्रंट साईडची कटिंग करायची. तर मी 4.25 इंचावर पॉईंट घेतलेला आहे. 2 इंच आपल्याला पफसाठी घ्यायचं आहे. तिचे 2 इंच आपण इथं घेतलेले आहे ते आपले कट होणार आहेत. आपण इथं जे आहे 2 इंच फ्रंट साईडला वाढून घेणार आहोत. आता आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे. टक्स पॉईंट मी घेतलेला आहे 10 अधिक अर्धा इंच म्हणजे 10.5 इंच. तर आपला टक्स पॉईंट किती आलेला आहे, संपूर्ण आपला पॉईंट आहे तो 5 इंचाचा आलेला आहे. अशा पद्धतीने ही जी आहे आपण तिरकी रेष 2 इंचावर मारून घ्यायची. वरती जो आहे आपल्या पफला शेप द्यायचा आहे. हा झाला आपला प्रिन्सेसचा जो आहे अर्धा डायग्राम तयार झालेला आहे. आता आपल्याला संपूर्ण डायग्राम तयार करायचा आहे. खालती आपण अर्धा इंचानी वाढून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ही जी आहे आपण तिरकी रेष मारून घेतली. इथून सुद्धा आपण एक तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला गोल शेप देऊन घ्यायचा. आणि जो काय आपला पफ आहे त्या पफला आपल्याला ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही, हा पण आपला शेप देऊन झालेला आहे. आता जो आपण 2 इंचसाठी पफ घेतलेला आहे ते बघा, इथं जे आहे आपलं पाव इंच कट होणार आहे. हा जो आहे आपला पाव इंच जो कटिंग होणार आहे तो आपल्याला
स्टिचिंगसाठी मोंढ्यामध्ये कमी पडतं. त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जो आपला पाव इंच आहे तो आपण इथं जे आहे आपण अर्धा इंच वाढवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने ही जी आहे तिरकी रेष मारून घेतली. हा जो आहे आपला संपूर्ण फ्रंट साईडचा डायग्राम आहे तो तयार झालेला आहे. आता आपण ह्याची कटिंग करून घेणार आहोत. हा जो आहे तो आपला बॅक साईड आपण घेतलेला आहे. तर बॅक साईडचं जे होतं 2 इंच आणि खालती अर्धा इंच आपण ते कटिंग करून टाकलं. हे बघा 4.5 इंचाची रुंदी आणि उंचीसुद्धा मी 4.5 इंच घेतलेली आहे. अशा पद्धतीने हा जो आहे चौकोन बॉक्स आहे तो मी काढून घेणार आहे. ह्या पद्धतीने जे आहे आपली चौकोन बॉक्सची मार्किंग झालेली आहे. आणि काय करणार आहे मी, खालतून जो गळा आहे 3.5 इंच आहे, अर्धा इंच मार्जिनसाठी घ्यायचा आणि मग जो आहे आपल्याला जी काही तुमची गळा रुंदी आहे ती टाकून घ्यायची. पण त्याआधी जो आहे मी गोल शेप देऊन घेणार आहे, कारण का ह्या ताईंना रुंद गळा पाहिजे आहे आणि गोल पाहिजे आहे एकदम. आणि इथून सुद्धा वरून सुद्धा आपण गोलच आकार देऊन घेणार आहोत ह्या पद्धतीने. पण त्यांना राऊंडमध्ये गोल डीप पाहिजे, तर मी 4.5 इंचावर अंतर ठेवून आणि मग आपण 4.5 इंचाच्या आतच आपला जो आहे हा गोल आहे तो व्यवस्थित आला पाहिजे. तर ह्या पद्धतीने मार्किंग करून घेतलेली आहे मी, तुम्ही पण पाहू शकता. आणि आपण लगेचच जे आपले ब्लाऊज पीस जो आहे तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला हा जो आपल्याला म्हणजे ब्लाऊज पीस आपण संपूर्ण कटिंग करून घेतल्यानंतर जी काय आपली आपल्याला आपल्या बाहीची सुद्धा आपल्याला कटिंग करायची आहे. तर हा जो आहे आपला बॅक साईडचा जो गळा आहे तो आपला झालेला आहे मार्किंग करून. आता आपण जो आपला ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घेऊ. आता आपण एल्बो बाहीची कटिंग करतोय. तर 11 इंचाची बाही आहे, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं, 12 इंच. दंडघेर घेतलेला आहे मी 6.25 इंच, 2 इंच मार्जिंगसाठी घेतलेला आहे. आणि तिरक्या रेषा ज्या आहे आपण मारून घेणार आहोत आपल्या बाहीच्या ह्या पद्धतीने. आणि कॅप हाईट घेतली मी 3 इंच
सरळ रेष मारून घ्यायची कॅप हाईटची आणि 1 इंचावर पॉईंट देऊन आपल्या बाहीला जो आहे तुम्ही शेप देऊन घ्यायचा आहे. जो आजचा तुम्हाला बोटनेक ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा. आता जो आहे बॅक साईड आणि फ्रंट साईडचा आपण खोल बाजू आणि मोठी बाजू जो मी आहे शेप देऊन ती कटिंग करून घेतलेली आहे. आणि आपली जी लेस आहे ती आहे 2.5 इंचाची, तर मी अर्धा इंचावर पॉईंट देऊन म्हणजे 3 इंचावर अंतर ठेवून आपल्याला जे आहे व्ही शेप द्यायचा आहे. तर ही जी लेस आहे ते लेस आपण मोजून घेणार आहोत. लेस की आपली किती इंचाची आहे. तर आधी जी आहे आपण बाही कटिंग करून घेतली आणि आपल्याला ही बाहीसुद्धा जॉईंट करायची आहे. तर हे बघा 2.5 इंचाची लेस आहे, तर मी 3 इंचावर पॉईंट देऊन घेतलेला आहे. तिथून आपल्याला वरती व्ही शेप आकार देऊन घ्यायचा आहे. आडवं घेणार आहे मी 3 इंच अशा पद्धतीने आणि मग असा टेप जो आहे तिरका ठेवून घ्यायचा आणि तो आकार देऊन घ्यायचा आहे. स्टिचिंगच्या वेळेस आपण तो कट करून नेट आहे ह्या साडीतला आपण ह्याचा वापर करून पफ देऊन घेणार आहोत. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.